बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे. शांतता तुम्हाला मिळेल. खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे. कृपया आज तुम्ही लावा. फार जळण होत असते. जेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू खतरेमध्ये असतात तेव्हा मात्र बिळात जाऊन बसायचं. त्यामुळे हे बर्नॉल वगैरे जे काय आहे ना ते तुम्हाला वापरायचं, तुम्ही त्या ठिकाणी वापरा. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अचानक शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत त्यांनी माघारीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. ठाकरे गटानं बाळ माने यांच्यावर जोरदार टीका करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाकडून त्यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप करण्यात आला. याच दरम्यान संजय राऊत यांनी या माघारी मागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला. 20 ते 25 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. दरम्यान या सर्व आरोपांवर नितेश राणे यांनी उडी घेत ठाकरे गटावर पलटवार केलाय. आरोप सोडा, बर्नॉल लावा असा टोला लगावत त्यांनी निशाणा साधला. जी हे तुम्ही खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे. कृपया आज तुम्ही लावा. फार जळण होत असते. पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे. शांतता तुम्हाला मिळेल. थोडं तुम्ही शांत व्हाल आणि ट्विट पण करण्याचा त्रास थोडा कमी व्हाल. म्हणून हा बर्नॉल लगेच तुमच्या भांडूपच्या तुमच्या घरी पाठवून देतो. तर दुसरीकडे रोहित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नितेश राणेंना चांगलंच खडसावलं. सत्तेचा माज कमी करा, मंत्री आहात ना, आपल्या खात्याकडे लक्ष द्या, महाराष्ट्रात काय चाललंय ते पहा असं म्हणत त्यांनी थेट सुनावलं. तुम्ही हिंदूंसाठी तिथे लढता, पण मच्छीमारांसाठी तुमच्याकडे ते पद असताना तुम्ही कधी लढणार असा आमचा प्रश्न आहे. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मग ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये 75 रुपयाला डिझेल दिलं जातं मच्छीमारांना, जरा हिंमत दाखवा की महाराष्ट्रातल्या सामान्य परिवारातल्या मच्छीमारांना जे आज बोटीवर तिथं जाऊन मच्छीमार करतात अशा मच्छीमारांना डिझेल हे 75 रुपयाला देऊन दाखवा. ही हिंमत दाखवा. पण काय आहे, हिंदू मुस्लिम करायचं त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी तुम्ही बोलायचं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू खतरेमध्ये असतात तेव्हा मात्र बिळात जाऊन बसायचं. त्यामुळे हे बर्नॉल वगैरे जे काय आहे ना ते तुम्हाला वापरायचं, तुम्ही त्या ठिकाणी वापरा, पण न्याय मात्र लोकांना द्या अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो.